सर्व गावात आलंय बा. एकही पाखरू दिसा ना इकडं. काय करावं आता, कुठं थांबावा, भुकायला लागली. हं? काय बाबा कोण तुम्ही? मी मी बाबा आहे ना. गावात नवीन दिसता. हा, काठी चष्मा रुमाल काय भानगडी? आंधळा आहे मी. आंधळ आहे हम्म आणि खाऊ राहिले नाही कस काय समजतं? तोंडात जातं का नाकात मग जातं? तोंडानच खातो ना. हे किती? एक, हे 3, हे 2. चांगले चांगले. आणि आता कुठं चालले? गावात. गावात? अहो गावातच आहे तुम्ही. कोणत्या गावात चालले आता? जिडं भेटेल तिला जिडे भेटेल तिथं खायला. म्हणजे? जो मला खायला देईल तिकडे थांबायचं. हा का? तू नेतो घरी तवाल्या? नाही नाही. काय? तुम्ही कोण? अनजान माणूस, हा. अनोळखी माणूस. तुम्ही गावात आले, तुम्हाला कुठे घेऊन जाऊ मी? अरे कोणी पण दया माया करेल ना माव. कोण दया माया? तुम्ही इकडे कुठे चालले सर? मग कुठे जाऊ? इकडे जा, इकडे जा. इकडे लोक राहत्या का? मग कुठं का राहत्या? सर जाशील वावरात. हा हा, इकडे जाऊ कसं? हा. चाल ना मला जोडे. मी कसं लिहू? मला दाखवून दे. जा बाबा, हळूहळू जा. हा. यायला काय खरं नाही दिसत हो. एक तर दिसत नाही, गाव दिसना, गल्ल्या दिसना. हे पोरं काय कुठून आलं काय माहिती. सरलाई बहीण निघाली पाची लाडी नेसली माहेरची साडी. बायाच्या साडीवर खरंच चाललं तुम्ही? आ? हा? काय झालं? बायाच्या साडीवर करून राहिले, दिसत नाही का तुम्हाला? कोण मी? आंधळे काय तुम्ही? हा हा? हा. जास्त भारी तोंडात जातो तुमच्या. हा. डोळे गिळत नाही जात आणि म्हणे मी आंधळ आहे. खरंच आंधळा आहे हो बाई. काय चूक झाली का माकून? अहो, आज अशी काडी करत चालले तर म्हणजे साडीवर म्हणजे गुतली ना ती वर गेली तुम्ही साडी नाही. अहो, मी ना अशी काठी आपली चालवतो तेव्हा मला रस्ता दिसतो. मी या काठीच्या इशाऱ्याने चालवतो मी. हो का? हो. आणि खाता कसे? तोंडानं. तोंडात बरोबर घास गेला. मग हाताने जातो ना तोंडात. कुठले तुम्ही? मी गावावरून आलो. गावावरून आले? नाशिकवरून. मान तर फिरते तुमची कोणा? बरोबर. मग मान फिरायला मानाचं नाही आजार मला. आणि काली ओय सांभाळा बाई. काडी सांभाळा दर्शी. डोकं ठिकाणी आले तुमचं. काय कापल्याची गरज आहे काडी? अहो मी रस्ता आपटतोय. रस्ता आपटू राहिले का साड्यावर करून राहिले? कधी? सगळी साडीत काडी गुतू राहिली. जरा नीट राहा ना. काय? कुठले तुम्ही? कुठले तुम्ही? नाशिक. नाशिकचे? हा. आणि इकडे कुठे भटकू राहिले? पंचवटीत. पंचवटी नाही, मग हे अंजनेरी. अंजनेरी. इकडे आलो मी. हा. कुठं आली? काय धापगीप नाही लागली काय? खाता गाडी किती नाही उडवलं का तुम्हाला? कुठं आली? हा, रस्ते भारी दिसले. गाडी किती आहे रस्त्यानं? गाडीवाल्याने सोडला आणून. म्हणजे गाडीत बसून आले तुम्ही? त्याने घेतलं मला. विचारलं नाही कुठे जायचं म्हणून? नाही ते म्हणा चालायचं का म्हणलं चला. म्हणजे अशी भटकतच राहतात दिवसभर? हा मग आता काय करणार, मला कोणीच नाही ना. लेकरू बाळ नाही का तुम्हाला कोणी? होते मग काढून दिलं त्यांनी. काढून दिलं? हं. आणि आंधळी होती बरी तुम्हाला बायको दिली. मग बाईक तेव्हाच वारून गेली. मग आणि मोबाईल बी जवळ. मग ते भया, फोन करीत राहते ना. हा मोबाईल चोरला गिरला नाही कोणाचा? हा नाही, आणि आंधळी तुम्हाला मोबाईलचं कसं काय मला समजतं? भेट म्हणून द्यायला. कशाला? नुसते खिशात वागवायला? हा. विचार फोन घेऊन येतात नाही का? याच्या कायचे आमचे मित्र नाही का आंधळे राहते, हा हा. त्यांचे फोन येतात. म्हणजे तुमची गँग आहे वाटतंय. गँग. चांगली मोठी गँग आहे. हा ते किती जण आहे तुम्ही? आम्ही 11 जण आहे. 11 जण आहे. हा. आणि आता कुठे कुठे गेले ते? ते काय भद्रकाली, काय शालीमार, हा काय शिवेस, हा. काय सातपूर, काय अशोक स्तंभ. म्हणजे तुम्ही आंधळ्याचं नाटक करता आणि नाही, नाही, गावात नाही. चोरी करता है ना? याच्या आधारे याच्या आधारे. कशाच्या आधारे? हो बाई मी आलो करून गावात चोरी करता का तुम्ही? नाही हो नाही. मग हे मोबाईल आंधळ्या माणसाला मोबाईल कशाला पाहिजे? हा? आमच्या इकडे काय राहत माहिती काय ठरेल आणि राहत. दोन बी खाऊ राहिले का नो? एकाने दिलं इकडे रस्त्यावर वापायला आलता तेव्हा घ्या म्हणा बाबा खात आलो. नाही नाही, जरा एकच तुम्हाला जाऊ फटका का? दिसतोय. उष्टा एवढंच राहिले बा. ते दात घासले का कधी? नात नाही द्यायची तुम्ही. नको तुम्हीच का? चला मग या. कुठं तुमच्या घरी? हा, चला, चला. आमच्या घरी कशाला? तुम्ही जा मला- तुम्ही तुमचे काम करा. अहो, मग काय करा घरी जाऊ मला कशाला? चहा पाणी. चहा पाणी?
तुम्ही काय एखादं कोणी राजकारणी माणूस लागून गेले का तुम्हाला मोठे कामं करते का उद्योग धंदे तुमचे चहा पाजायले तुम्हाला आशीर्वाद भेटल. असा हो गंज खाऊ राहिले डोनट. आम्हाला डोनट भेटत नाही लवकर. त्याने दिला कोणा त्या बाबांना. मग असंच हिंडा चांगलं भेटते खायला. आणि आता ही काडी नाही अशी खांद्यावर घेऊन चाला. नाही ती काडी द्या इकडे. खांद्यावर घातल्यावर पडेल ना. अहो मी भाऊ पडेल मी. तुम्ही पडाल हा आणि मग इकडे एखाद्या पायात गुतली एखाद्या वेळेची साडी मग आपल्या साडीत गुतली होती ती. आता मला काय माहिती तुम्ही आल्या म्हणून. मला आज चालू राहता ठीक आहे मग जा. कुणा मोबाईल द्या ना. मोबाईल द्या ना. मोबाईल कडे पाहून बोलले तुम्ही. नाही नाही बाबा काही कळत ना. बापा रे डोळे तर काय नाही खरंच आंधळ आहे. हा. या मग हा. आरामान जा. ते का काय किशोर काय टाकला मोबाईल टाकला ना. कुठे टाकला द्या काय द्या. मोबाईल अहो टाकला मोबाईल. नाही म्हणा काय कुठे काय मग ते चष्मा तुम्हाला कसं काय माहिती चष्मा आहे म्हणून. बोटाने कळत ना काय. बोटान काय आता. नाही लवकर चला हा मोबाईल घेऊन आपण जाऊ. चल कुठं तुमच्या हा मोबाईल पोलीस स्टेशन मध्ये जमा करते ना. काला हा हा सापडेले का चोरेले का तुमचा कोण देले कळाल तिच्यावर. करू का करू का. बापरे डोळे तरी खराब आहे. धरा हा मोबाईल. चला मेले आता कुठे चालले ते. तू आंधळा आहे ना रे. नाही. तू आंधळा आहे डुचका आहे ना तू डुचका आहे ना. हात कुठे चालले दाबू खायला देतो. पाहिजे. तू हा मोबाईल पाडला असता. माग कशाला हात लावतो तू. बस. कशाला हात लावतो. चुकलं बाबा. कस काय चुकलं. चुकलं. तुला एवढं सोपं सोडणार आहे का मी. तुला काय वाटलं एवढं सोपं सोडीन मी. अंगाला हात लावतो काही साडीवर करतो काही हे करतो ते करतो. लाव सुखात नका, नका. खरंच आंधळा आहे का तू. माझ्या गावात कोण नाही हो. चल तू पोलिसाकडे दे. नका, नका, नका. नाही तर आमच्या सरपंचाकडे चाल. नको, सरपंच बाईकडे चाल. आमच्या सरपंच बाईकडे तू बरोबर वाटत नाही ते मेल्या. ते जेवायला देतील का. हा जेवायला नाही तुला चांगले हाडकूर करून देतील. चल हा. हा ती काढी दे इकडे. नाही, नाही. लय ठेशीन मी तुला. दे काढी लावून नाही. इकडं. हा थांब पळू नको हम्म. पळू नको. चल अहो, बाई, मी चाललो चल. बरोबर. हा, आता आहे ना चांगलं राह बरं का. अशी रिकामी काम करू नको. नाही. हा जाऊ का हा जाय. 10 एक रुपये द्या ना. कशाला चहा पाण्याला. नाही 1 रुपया बी नाही. 10 रुपये कशाला पाहिजे तुला. चहा पाण्याला 10 रुपये दिले बी तुला समजणार आहे का. हा. नाही खिशात द्या ना टाकून. धक धक डोकं नको लावू नाहीत लय मारील. कुठून येतात काय पता. काय काय नाही. हाय कोण आहे घरात. हा ओ ताई कोणाला गड्या ताई. कोणाला काय माहिती. काय बाबा काही नाही आमच्याकडे द्यायला. येऊन जाऊन दिवसभर भिकारी येत राहता. अहो. अहो, किती झाले तुम्ही असे. तुम्हाला मुकाम भिकाऱ्यांना खायला देऊ पण माझ्या घरात मला खायला राहिलं नाही. अहो मी बेकारी नाही हो. मग मला दिसत नाही. दिसत नाही. मी अंध आहे. अहो, तुम्ही तर रेमंडचा का रामांचा कोणता चष्मा लावलाय. रेमंड आहे का बाय म्हणे हो. काय म्हणतो कोणता बंड आहे. ते दुकानदारानं दिला दुकानदारानं. हा का ते म्हणा बाबा तुम्हाला दिसत नाही ना चष्मा लावा म्हणून. अरे चष्मा दिसत का मग तुम्हाला. नाही दिसत नाही तरी पण मग बुवा असं बरं आहे म्हणा. असं डोळ्याला त्रास नाही होणार उन्हाचा. आणि तुम्ही इकडे कसे आले. मी असं येणं एक जणांना आणून सोडलं गावात. हा का हा हा माणूस खरंच आंधळा असं का. मग मला कसं म्हटलं पाणी बिनी चहा द्या बाबा. अगं तुम्हाला घरदार काही पोरं सोरं नाही का. हाय पोरं सोर आहे सोन आहे सगळे. आणि मग पण त्याने मला काढून दिलं बाजूला. का बरं. ते नाही सांभाळून राहिले ना. पोरं सोरं आहे त्यांनी सांभाळत नाही. काढून दिलं का बरं काढून दिलं. ते म्हणते तो काहीच नाही आता पैसा अडका. हा तो होता तवर लय मजा केली म्हणा. काय सांगायचं बाई. आता बायको वारून गेली. आई ग बायको कशाने मारली हो काका तुमची. आजार होता त्याला कॅन्सर. कॅन्सर झाला होता. आणि तुम्ही काय नोकरी करायची. नोकरी नव्हतं बाई काय सांगते. पहिल्यापासून असंच आहे मी. काय करायची मग. काहीच नव्हतं. काही येत असं. घरदार शेती बिती काही नव्हतं. हा शेती आहे ना. मग ती कोणाच नावावर आहे. ते माझं नाव आहे पोराचं नाव नाही करेल अजून. मग तुम्ही काय निघून तुम्ही घरात शेतातच थांबायचं ना. नाही ना मग ते खाय प्यायला नाही देते ना. म्हणलं यांची जिरू म्हणलं ना आपण बाहेर चरू म्हणलं. अहो मग शेती विकून टाका मग आयुष करायची तुम्ही. मग ते अहो सांभाळायचं कसं होतं माहिती का आता हे जमीन ओपन टाकू हम्म. परत म्हातारपणात आपल्याला कोणी सांभाळणार नाही.
कोणी मला म्हणतंय रा बाबा बसा, तुमचे पाय आमच्या दाराला लागले, चांगलं झालं. कोणाच्या पायाने येईल, कोणाच्या काय येईल असं. बाई ग, किती वाईट असतं ना खरंच. म्हणजे आपण म्हणतो पोरं पाहिजे, आणि पोरं आल्यावर जर ते आई बापाला सांभाळत नाही, जे आई बापाने तुम्हाला जन्म दिला त्यांनाच कुणी सांभाळत नाही म्हटल्यावर किती अवघड ही गंमत खरंच. बाबूराव सॉरी. बा हा काका, हं. का तुम्ही किती दिवसापासून घरी नाही गेलेले? मी आता 2 वर्षापासून. आणि तुमचे कपडे वगैरे कोण धुतो? ते ना गंगेवय ना, हा आमचे 10-11 जण मित्र आहे. हा मग ते काय करतात, 2 जणांना बरं दिसतंय, हा मग त्यांना आम्ही तिथेच बसून ठेवतो हा कपडे धुवायला यायला त्याला. मग असं मग तुमच्या माझ्यासारख्याने दिले का आम्हाला 10-5, मग आम्ही त्याला देतो मग हे कपडे धुई बा असं. हा का? हो, तो आंघोळी घालतो आम्हाला, सगळं करतो तो. तुम्हाला सांगू काका, हां मला आहे ना सासरा पण नाही, हां. सासू पण नाही, हां. आई वडील पण नाही. अच्छा. हा मला आता माझं आता ड्युटीवर गेले, आता 7 वाजता येतील संध्याकाळी. हां हां. आता काय दुपारचे 2 वाजू राहिले. कल्याण होईल ऐकवलं ताई, कल्याण होईल. पगार तुमचा वाढेल. आशीर्वाद, तुमचे पाय लागले हो. आमच्या घराला, हेच आमचं लय मोठं पुण्य माहिती का. सगळेजण म्हणतात कोणी पण आंधळ्या पांगळ्याची मदत केली पाहिजे. हो. अहो तुम्हाला डोळे नाहीये, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची ही लेक तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरी. हो असं समजा तुम्ही तुमचं स्वतःच घर हो. आहे, बिलकुल स्वतःला परक समजायचं नाही आता माहिती का. मी माझ्या नवऱ्याला सांगते, तुम्हाला काय कपडे लत्ते सगळे लिननचा कापड आणून शिवायला लावते तुम्हाला डायरेक्ट, म्हणजे ताणच नाही. बरं तुम्हाला काही चहा पाणी घ्यायचंय का? हा, चहा पाणी जेवण करू म्हटलं होतं. बरं चला काका घरामध्ये. जेवेल नाही मी सकाळचं नाव. भाई काका खरंच का हो? नाही. मग काढा चप्पल इथं घरात, चला तुम्हाला जेवायला देते मी. चला भाई खाली हळू बघा, हा, हळू हळू हात हळू. धर हात. हात नाही तुम्ही, चला वरती. अहो नाही ना. इकडे 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 हा? इकडे 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 इकडे. हा वरती पायरी. हा पायरी पायरी पायरी. हा यामध्ये. हे बरं झालं जेवण झालं. आज इतका आनंद झाला माझ्या इथं. आज एखादा अधू माणूस झाला आणि त्याचं पोट भरलं. या या काका आळूच या बाहेर, इथं आराम करा एका साईडला. हा हा. हा चला पुढं पुढं. चटई येते त्याच्यावर झोपा. ये बाबा. हा हळू 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 आराम करा. ऐका ना काका, हा. मी ते भाजीपाला घेऊन येते संध्याकाळी. तुम्हाला संध्याकाळी काय खायचं? काही बनवा तुम्ही जे बनवशाल ते तुम्हाला मी खाईन. चांगलं काहीतरी बनवते. चालेल माझ्या चालेल. सासऱ्यांना ना तुम्हाला सांगू का, मेथीची भाजी बाजरीची भाकरी लय हो, हो, आवडते. हो. मी मेथीची भाजी आणू का तुम्हाला? हा ना हा ना. बर बर आराम करा, मी येते मग बाजारात जाऊ. हो मी झोपतो. हाय 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 हाय. हाय देवा. या असे लोक हे भेटायचं काही काही विश्वास ठेवते आपल्यावर, पण त्यांना कळत नाही काय बाहेरच्या लोक कसं विश्वास ठेवा. तर त्या बाईने बिचारीने घरात नेलं, जेव खाऊ घातलं, महाभरोशा दराजा उघडा टाकला. ती गेली बिचारी, आता कुठं काय माहिती भाजीपाला आणायला. आता बाब्या तू उठ, आता काय पाहू नको, आता घर आपल्याच ताब्यात आहे. आता हळूच निघावा. या बाबा 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 या बाबा. गाडीकडं लय झाडं धाटे गाडचे, आंब्याला आंबे आले. बाबा बाबा चांगला बार आला बरं का. हे पोरच आहे. बरं आता ते यायच्या हात आहे ना, आता आपण निघावं इकडून टपक्यान. काय आहे पावा घरात. चला एकदा इकडून निघून गेला ना, ती बाई येईल परत. म्हणजे बाबा कुठे जाऊन बसला, काही तपास करणार नाही, बसल. या बाबा आता बाकी याच्यात सगळं भरलंय. काठी घेऊ दे भाऊ, काठी जर राहिली नाही ना अवघड होईल आता. चला ठपक्यान आता. कुठं गेले काका? मध्ये गेले काय काय माहिती बाई. या काकाला दिसायचं बी नाही अंधारात. काका
ओ काका काका ओ काका काका बाई माणूस तर घरात कुठंच नाहीये. कुठं गेला असं बरं हा माणूस. बाई या काकांना तर दिसत बी नाही. बाथरूमला गेले का काय माहिती. बाथरूमलाच गेले असावे. ते पण काकांची काठी चप्पल चष्मा सगळंच गायब आहे. काय कुठतरी काय ग? बघते बरं. काय ग कुठं चालली एवढी काय काय? मी तो आकडे चालली होती. माया कशाला आली तू. अगं ते इथे नाही काका आले होते आंधळे होते त्यांना दिसत नव्हतं. त्यांना खाऊ पिऊ घातलं जेवू घातलं. त्यांना म्हटलं इथे थोडा आराम करा. म्हटलं मी तुम्हाला भाजीला घेऊन येते. तू सांगू का आजपासून मी त्यांना माझ्याकडेच ठेवणार आहे. पण ते कुठं गायब झाले काय माहिती. मी यांना बी सांगितलं की त्यांना कुणीच नाही आपण सांभाळणार आहे त्यांना. अगं झालं का तुझं बोलून? हा. मी रस्त्याने चालली होती ना तर 2 वेळेस ती म्हातारा अशी काडी टेकवत चाललं होतं ना तर साडी मध्ये चष्मा घातलेला होता. हा चष्मा रुमाल बांधलेला होता. बांधलेला होता असा. हा तेच म्हातारा हा. माहितीये का रस्त्याने मला भेटलं. हा. 2-3 वेळेस माहितीये का 2दा साडीत गुतवले. साडी पण फाटली माझी. अगं बाई. साडीत काडी गुतवली. अगं, मग त्यांना माहितीये दिसत साडी नाही वरती- ना म्हणून झालं असं. दिसत नाहीये. तू काय पण म्हणते म्हातारले टुकार दिसलं मला. 100% ते म्हातारं माहितीये का आंधळ नसलच. आणि मी तेच सांगायसाठी तुला आले म्हटलं अगं, एवढं पण मी डोकं लावलं. बाजारात गेली आणि म्हातारा गायब झालं. म्हातारं गायब झालं. घर शोधलं का तू घरात काय आहे का नाही तर बघ लवकर. बाई माझी पर्स बघू दे. दागिने अयो मला कपाट आखं उचललं. कपाट बया बाई कुठे गेली म्हातारा. तुझा फोन दे. अगं बंद का फाटलं उघडच. हॅलो गंगापूर पोलीस स्टेशन. हो सर ऐका ना आमची तर चोरी झाली. हो लगेच या. अहो नाही माहिती हो खरंच. हो लवकर या. लगेच ते पोलीस आले. मग तुम्ही किती काय मारलं. झालं? अगं, आता गेला वाटतं ते 10 मिनिटं झाले. बाई काय नाही, किती घाबरू चांगलं नको. आहे. नाही त्यांना घरामध्ये हे दिला आसरा दिला. म्हटलं माझ्या इथं राहाल सुखाने राहाल. मला वाटलंच ते म्हातारा ना हेच असेल म्हणून चांगली नाटकच जिरली करत असेल माझी. म्हणून खरंच ना. त्याची चांगली जिरवते पोलीस. मित्रांनो, हे भीक मागणारे लोक असतात ना हे बिलकुल चांगले नसतात. आणि आता कुंभमेळा येतोय. कुंभमेळ्यामध्ये इतके लोक येणार आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक बाईने घरामध्ये जपून राहा. कुणाला पाणी द्यायच्या अगोदर 4 वेळेस विचार करा तो खरंच पाणी प्यायच्या लायकीचा आहे का. एपिसोड कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकचे